राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला, आज आपली रेसिपी आहे. तर ती रेसिपी काय आहे बघू. मेथीची उसळ आहे. मेथ्याच्या बियाची उसळ तर कशी करायची ते आपण आज बघू. आता इथं मी कोथिंबीर घेतली आहे, इथं 2 कांदे घेतले आणि इथं मेथ्या घेतलेल्या आहेत. आता मेथ्या कसं काय करायचं, 2 तास पाण्यात भिजू घालायच्या. भिजून 5-10 मिनटं वरी काढून ठेवायच्या निचरायला पाणी, आणि नंतर एखाद्या कपड्यामध्ये बांधून झाकून ठेवायच्या रात्रभर. बघा इथं याला कसे मोड फुटले छान छान. जशी आपली आपण मटाची उसळ करतो ना, तशीच मेथ्याची उसळ करायची. आणि आता हे कांदे घेतलेले ते कापून घ्यायचे आपल्याला, बारीक बारीक कांदे. ते आता आपण शिजून घेतली, कुकरमध्ये लावून 1-2 शिट्ट्या लावून घ्यायच्या. शिजली बघा, अशी शिजून बघायची, हां दाबून बघायची, झाली शिजून. आता इकडे कांदा घेतला मी, बारीक 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 कापायचा कांदा, जाडसर नाही कापायचा. आता एक कोथिंबीर घेते जराशी खुडून हाताने, कारण आपल्याला कुटून घ्यायची आहे ना. आणि हे अद्रक आणि लसूण, आता हे आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची खलबत्त्यात कुटून. मैत्रिणीनं, आपली गावठी रेसिपी आहे तर सगळं मी कुटून काटूनच राहतो. माझं सगळं, मी काही पेस्ट वगैरे वापरत नाही बाहेरची, काही नाही. झालं तेल गरम झालं, आपण तेलामध्ये कांदा टाकला आणि लोखंडाच्या कढईतच भाज्या वगैरे करत जा मैत्रिणीनं. माझ्या लोखंडाच्या कढईतल्याच भाज्या राहतात, खूप चवदार लागतात. काय सांगू आता मी तुम्हाला. थोडे जरी तेल टाकलं ना तर तेल खूप सुटतं लोखंडाच्या कढईतल्या भाज्यांना. आता झालं इथं आपण पेस्ट टाकली करून घेतलेली, मिरची पावडर टाकली, हळद टाकली. आता इथं आपल्याला याच्यात थोडंसं मीठ टाकायचे, मीठ पण टाकलं. आता इथं आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. मैत्रिणींनो, ही मेथ्याची उसळ करून बघा. माझ्यासारख्या अशा वयस्कर बायांना कंबर वगैरे दुखत नाही, काही नाही. हे नाही, चांगली राहते, पौष्टिक राहते खायला. पोरं सोरं नाही खाणार, हे थोडीशी कडूसर लागते ना, पण आपल्यासारख्या बायांना चालून जाती. तर बघा, उसळ छान मस्त झाली. तर अशी उसळ ना करून घ्या. बघा किती मस्त झाली, चांगली. थोडी खायला ना लागल.